संतोष देशमुख हत्या प्रकरणातील आरोपी वाल्मिक कराड आणि सुदर्शन घुलेला तुरुंगामध्ये मारहाण झाल्याची माहिती मिळते। परळीमधील महादेव गित्ते आणि अक्षय आठवले यांनी मारहाण केल्याचं कळतंय। त्यामुळे बीडमधील गँग वॉर आता तुरुंगात सुद्धा सुरू असल्याचं चित्र समोर आलंय। कराड घुलेला बीड तुरुंगात चोप। गित्ते आणि आठवलेकडून मारहाण। जुन्या वादातून राडा झाल्याचा संशय। बीड मधील गँग वॉर तुरुंगातही सुरू। संतोष देशमुखांच्या हत्येनं बीड मधील गुन्हेगारीचं वास्तव जगासमोर आणलं। गुन्हेगारांचा आका बनून सत्ता उपभोगणाऱ्या वाल्मिक कराडच्या मुसक्या आवळून तपास यंत्रणांनी त्यांना तुरुंगात डांबलं। पण आता गुन्हेगारांना पोचणंच वाल्मिक कराडच्या अंगलट आल्याचं दिसतंय। कारण तुरुंगातही वाल्मिक कराड आपल्याच जुन्या सहकाऱ्यांच्या निशाण्यावर आल्याचं दिसतंय। सोमवारी सकाळी बीडमध्ये जिल्हा कारागृहात 2 गटांमध्ये राडा झाला। या राड्यात वाल्मिक कराड आणि सुदर्शन घुलेला मारहाण झाल्याचं समोर आलंय। परळीतीलच महादेव गित्ते आणि अक्षय आठवलेकडून कराड आणि घुलेला मारहाण झाल्याचं कळतंय। कारागृहात कराड गित्ते शेजारच्या बराकीत कुटुंबियांना फोन करण्यासाठी एकाच ठिकाणी कैदी जमले। 5 आणि 6 नंबरच्या बराकीतील कैद्यांमध्ये वाद। महादेव गित्ते अक्षय आठवलेचा वाल्मिक कराड आणि घुलेला चोप। 2 गँगमध्ये राडा सुरू झाल्यानंतर जेल पोलिसांनी वेळीच मध्यस्थी केल्यानं पुढचा मोठा अनर्थ टळला। पण तोपर्यंत कराड आणि घुलेच्या कानशिलात लगावल्याची चर्चा आहे। या जेल प्रशासनामध्ये काही लोक एवढे निराळलेले आहेत की त्यांना कशाचीच काय भीती वाटत नाही। आणि हे आजचं जे प्रकरण झालेलं आहे कदाचित मग जेलमधल्या प्रशासनाने एकामेकाला दुजाभाव दिला म्हणून झालंय का? संतोष देशमुख हत्येच्या तपासात पोलीस आणि तपास यंत्रणेच्या चौकशीत बीडमधील गुन्हेगारीचा चेहरा समोर आला। वेगवेगळ्या गँगना या ना त्या कारणानं एकमेकांशी संबंध किंवा वैर असल्याचं दिसलं। याचं कारण म्हणजे या सर्व गुंडांचा आका हा वाल्मिक कराड होता। आता ही ज्या महादेव गित्तेनं कराडला चोप दिला तो एकेकाळी त्याचाच सहकारी होता। महादेव गित्ते हा बापू आंधळे हत्या प्रकरणातील आरोपी। महादेव गित्ते सध्या बीड जिल्हा कारागृहात। 29 जून 2024 रोजी महादेव गित्तेवर गोळीबार। कराडच्या सांगण्यावरून गोळीबार केल्याचा महादेव गित्तेचा आरोप। महादेव गित्ते राष्ट्रवादी शरद पवार गटाचे नेते बबन गित्तेंचा कार्यकर्ता, तर बापू आंधळे राष्ट्रवादी अजित पवार गटाचा धनंजय मुंडेचा कार्यकर्ता होता। विशेष म्हणजे या घटनेनंतर फरार झालेला बबन गित्तेची फेसबुक पोस्टही चर्चेत आली आहे। अंदर मारना या मरना सब कुछ माफ है अशा आशयाची पोस्ट बबन गित्तेनं केली आहे। त्यामुळे गित्ते आणि कराड मधील जुन्या वादातूनच ही मारहाण झाल्याची चर्चा आहे। अतिशय जोरात भांडणं झाली आहेत। त्याचं कारण कदाचित मला वाटतं टॉप 2 जे आहेत जेलचे ते आज मुस्लिम असल्यामुळे कदाचित ईदमुळे आज आले नसतील, तर म्हणून ती संधी साधून ही सगळी भांडणं झाली। पण यातनं आपल्याला हेच दिसतंय की मोठ्या प्रमाणात ज्या टोळ्या होत्या त्यांची आपसातले टोकाचे वाद किती आहेत। आणि आपण जे म्हणतो नेहमी की कायदा आणि सुव्यवस्था ही बीडसाठी नाहीच आहे, हे त्यातनं पुन्हा एकदा आपल्याला अधोरेखित होताना दिसतंय। बबन गित्तेला खोट्या प्रकरणात अडकवलंय। बापू आंधळे जे खून प्रकरण आहे त्या खून प्रकरणामधला खोटा आरोपी आहे बबन गित्ते। बबन गित्ते नसताना त्याच्यावर आरोप टाकलाय। कारण वाल्मिक कराड सांगेल ते सही, आणि तेव्हाचा तिथला जो इन्स्पेक्टर होता महाजन त्याचं एक कारस्थान आहे। संतोष देशमुख हत्या प्रकरणातील मुख्य सूत्रधार असलेल्या वाल्मिक कराड आणि सुदर्शन घुले यांना मारहाण झाल्याची बातमी वेगानं व्हायरल झाली आहे। पण बीड जेल प्रशासनानं मात्र मारहाणीचं वृत्त फेटाळलंय। पण खरंच कराडला तुरुंगात मारहाण झाली असेल तर हा प्रकार गंभीर आहे। कारण कराडच्या कारनाम्यांनी अनेकांना अडचणीत आणलंय। त्यामुळेच आता तपास यंत्रणा याची दखल घेऊन कराड आणि इतर आरोपींना दुसऱ्या तुरुंगात हलवतात का हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18
लोकमत.